प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कधी स्थापन झाले? उत्तर आहे महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ 1990 मध्ये स्थापन झाले. प्रश्न क्रमांक 2. जगात सर्वप्रथम 1969 साली पहिले मुक्त विद्यापीठ कोठे स्थापन झाले? उत्तर आहे जगात सर्वप्रथम 1969 साली पहिले मुक्त विद्यापीठ इंग्लंड येथे स्थापन झाले. प्रश्न क्रमांक 3. केंद्र सरकारने प्रौढ शिक्षणास सुरुवात कधी केली? उत्तर आहे केंद्र सरकारने प्रौढ शिक्षणास 2 ऑक्टोबर 1978 पासून सुरुवात केली. प्रश्न क्रमांक 4. भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला? उत्तर आहे भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया लॉर्ड बेंटिंक यांनी घातला. प्रश्न क्रमांक 5. भारतात सर्वप्रथम मोफत आणि सक्तीचे शिक्षण कोणी सुरू केले? उत्तर आहे भारतात सर्वप्रथम मोफत आणि सक्तीचे शिक्षण सयाजीराव गायकवाड यांनी सुरू केले. प्रश्न क्रमांक 6. राष्ट्रीय आंग्ल भाषा संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे राष्ट्रीय आंग्ल भाषा संस्थेचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. प्रश्न क्रमांक 7. रवींद्रनाथ टागोरांनी शांतिनिकेतनची स्थापना कोणत्या साली केली? उत्तर आहे रवींद्रनाथ टागोरांनी शांतिनिकेतनची स्थापना 1901-2 या साली केली. प्रश्न क्रमांक 8. शिक्षक दिन म्हणून कोणता दिवस संपूर्ण भारतात साजरा केला जातो? उत्तर आहे शिक्षक दिन म्हणून 5 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतात साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रातील मुलांची पहिली सैनिकी शाळा कोणत्या जिल्ह्यात प्रथम सुरू झाली? उत्तर आहे महाराष्ट्रातील मुलांची पहिली सैनिकी शाळा सातारा जिल्ह्यात प्रथम सुरू झाली. प्रश्न क्रमांक 10. सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना महाराष्ट्र शासनाने कोणत्या साली सुरू केली? उत्तर आहे सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना महाराष्ट्र शासनाने जून 1986 साली सुरू केली. प्रश्न क्रमांक 11. राष्ट्रीय साक्षरता मिशनची कल्पना कोणत्या पंतप्रधानांची आहे? उत्तर आहे राष्ट्रीय साक्षरता मिशनची कल्पना राजीव गांधी या पंतप्रधानांची आहे. प्रश्न क्रमांक 12. कोणत्या आयोगाने शाळा समूह योजना देशभर स्थापन करण्याची शिफारस केली होती? उत्तर आहे कोठारी आयोगाने शाळा समूह योजना देशभर स्थापन करण्याची शिफारस केली होती. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्राचे शैक्षणिकदृष्ट्या किती विभाग पाडण्यात आले आहेत? उत्तर आहे महाराष्ट्राचे शैक्षणिकदृष्ट्या 8 विभाग पाडण्यात आले आहेत. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कोरकू भाषा येणाऱ्या शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत? उत्तर आहे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात कोरकू भाषा येणाऱ्या शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. प्रश्न क्रमांक 15. मुंबईत कोणत्या साली मूकबधिरांसाठी शाळा सुरू झाली? उत्तर आहे मुंबईत 1985 साली मूकबधिरांसाठी शाळा सुरू झाली. प्रश्न क्रमांक 16. राज्य आंग्ल भाषा संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे राज्य आंग्ल भाषा संस्थेचे मुख्यालय औरंगाबाद येथे आहे. प्रश्न क्रमांक 17. कुरणात जाणाऱ्या मुलांसाठी कुरण शाळा कोणी सुरू केली? उत्तर आहे कुरणात जाणाऱ्या मुलांसाठी कुरण शाळा ताराबाई मोडक यांनी सुरू केली.
प्रश्न क्रमांक 18. राष्ट्रीय शिक्षण पुरस्कार कधी सुरू करण्यात आला? उत्तर आहे राष्ट्रीय शिक्षण पुरस्कार 1958-59 मध्ये सुरू करण्यात आला. प्रश्न क्रमांक 19. पुणे येथे श्रमिक विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? उत्तर आहे पुणे येथे श्रमिक विद्यापीठाची स्थापना 1986 साली झाली. प्रश्न क्रमांक 20. कोणत्या योजनेनंतर एक शिक्षकी शाळांचे रूपांतर द्विशिक्षकी शाळात करण्यात आले? उत्तर आहे खडू फळा मोहीम या योजनेनंतर एक शिक्षकी शाळांचे रूपांतर द्विशिक्षकी शाळात करण्यात आले. प्रश्न क्रमांक 21. जीवनसत्व ई च्या कमतरतेमुळे कोणता दोष निर्माण होतो? उत्तर आहे जीवनसत्व ई च्या कमतरतेमुळे वांझपणा हा दोष निर्माण होतो. प्रश्न क्रमांक 22. ओझोन वातावरणात मुख्यत्वे करून कोणत्या थरात आढळतो? उत्तर आहे ओझोन वातावरणात मुख्यत्वे करून स्थितांबर या थरात आढळतो. प्रश्न क्रमांक 23. कोणत्या माध्यमातून ध्वनी सर्वात वेगाने प्रवास करतो? उत्तर आहे लोखंड या माध्यमातून ध्वनी सर्वात वेगाने प्रवास करतो. प्रश्न क्रमांक 24. तोरणा किल्ला कोणत्या खोऱ्यात आहे? उत्तर आहे तोरणा किल्ला कानद खोऱ्यात आहे. प्रश्न क्रमांक 25. गुजरातमधील विजयानिमित्त फत्तेपूर शिकरी येथे बुलंद दरवाजा कोणी बांधला? उत्तर आहे गुजरातमधील विजयानिमित्त फत्तेपूर शिकरी येथे बुलंद दरवाजा अकबर याने बांधला.